This time. Good evening, students. Let us start with our today's session, Indian Craftsmanship Part 2. I'll just share my screen over here. Okay. So here you can see Indian Craftsmanship Part 2. As you know, yesterday, basically in Indian Craftsmanship Part 1, you have almost covered the definitions, meanings, and the other thing like scope, the importance, the evolution of the craftsmanship, and I hope many things you have covered. Today, in our this session of Indian Craftsmanship Part 2, here you can see now yesterday also you have seen what is meant by handicraft. Basically, it is a sector where you can have some beautiful, elegant piece of craft. Uh, फॉर एक्झाम्पल फॉर टेलिंग यू लाईक देर आर मेनी एक्झिबिशन खूप एक्झिबिशन्स वगैरे होत असतात त्या ठिकाणी आपण बघतो की छान असे पॉटरी वर्क आहे किंवा साडीवरती छान काम केलेलं असतं किंवा खूप अशा वेगवेगळ्या वस्तू असतात ज्या आकर्षित असतात त्याच्यावरती कलाकारीचं काम केलेलं असतं त्याच विषयावर आज आपण इकडे बोलणार आहोत की बेसिकली craftsmanship is a part of India and it reflects the unique and impressive designs that are admired by the people. जे क्राफ्टमॅनशिप असतं की जे काम असतं त्या वस्तूंनी केलेलं ते बरेचसे मार्बल हँडीक्राफ्ट आयटम पण असू शकतात, वुडन हँडीक्राफ्ट असू शकतात, काही स्टॅच्यूज असतात, काही डेकोरेटिव्ह असतात आणि हे फक्त एक वस्तू विकण्याचं काम नाही करत पण याच्यातनं आपल्याला बराचसा व्यवसायसुद्धा होतो, ट्रेड होतो, कॉमर्स होतो. यांना आपल्या भारतीय संस्कृतीची सुद्धा एक ओळख होते. कुठल्या राज्यामध्ये कुठली गोष्ट जास्त पॉप्युलर आहे, तिची कशा पद्धतीने ती फॅमिलियर आहे, फेमस आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पडतात. याच्यातनंच काय होतं, वेगवेगळे हँडीक्राफ्ट्स इंडस्ट्री कशा डेव्हलप झालेल्या आहेत, हे आज आपण बघणार आहोत. नाव लेट अस स्टार्ट विथ स्टेट्स अँड हँडीक्राफ्ट. आज आपण आपल्या जे राज्य आहेत, द स्टेट्स आहेत, त्या स्टेटनुसार कुठलं हँडीक्राफ्ट हे काय पॉप्युलर आहे, त्या राज्यातली कुठली पॉप्युलरिटी आहे किंवा कुठल्या गोष्टी पॉप्युलर्स आहेत, हे आज आपण इकडे कव्हर करणार आहोत. तो लेट अस स्टार्ट विथ आंध्र प्रदेश. ओके. तर आंध्र प्रदेशमध्ये काय फेमस हँडीक्राफ्ट आहे ते आज आपण बघायचे आहे. तर तुम्हाला इकडे बघा मी काही इमेजेस पण टाकलेले आहेत, ते पिक्चर्स टाकलेले आहेत की कोंडापल्ली टॉईज हे सॉफ्ट वूडपासनं बनवलेलं असतं. त्या सॉफ्ट वूडचं नावच टेलापॉनिकी असं आहे, विच इज फाउंड इन कोंडापल्ली हिल्स इन कृष्णा डिस्ट्रिक्ट ॲट आंध्र प्रदेश. तर बेसिकली त्या वूडमधनं हे काही खेळणी बनवलेली असतात लाकडाच्या. बऱ्याचशा एक्झिबिशनमध्ये तुम्ही त्या पाहिल्याही असतील. तसंच आंध्र प्रदेशचा कलमकारी आर्टसुद्धा खूप पॉप्युलर आहे. कलमकारी इज बेसिकली अ टाइप ऑफ हँड पेंटेड और ब्लॉक प्रिंटेड कॉटन टेक्स्टाईल जे आंध्र प्रदेशमध्ये बनवलं जातं. नॅचरल डाईजचा वापर इथे केला जातो, ज्याला आपण कलमकरी असं म्हणतो. कलमकरीचे पण 2 प्रकार आहेत, श्रीकलाशिती स्टाईल आणि मॅखिलीपटम स्टाईल. आता फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम आंध्र प्रदेश आपण बघूया. इथिकोपका टॉईज. इट इज अ विलेज ऑन अ बँक ऑफ वराहा रिव्हर विच इज विशाखापट्टणम डिस्ट्रिक्ट ऑफ आंध्र प्रदेश. तिथे सुद्धा आपल्या या अशा प्रकारचे जे टॉईज आहेत ते तुम्हाला दिसतील बघा. अशा प्रकारे काही लाकडाच्या खेळणीकडे बनवलेल्या आहेत. त्यानंतर व्यंकटगिरी सारी नेरळ
ही साडीसुद्धा खूप पॉप्युलर आहे. तुम्ही इथे बघू शकता त्याची एक इमेज मी इथे टाकलेली आहे. मंगलगिरी साडी अँड फॅब्रिक प्रोड्यूस्ड बाय हँडीक्राफ्ट विविंग इन मंगलगिरी, अ टाउन इन गुंटूर डिस्ट्रिक्ट ऑफ इंडियन स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. यू कॅन सी हिअर की कशाप्रकारे त्या साडीचं पण विणकाम बारकाईने आणि खूप छान पद्धतीने केलं आहे. फारच आकर्षित अशा या साड्या वगैरे दिसतात आणि त्याच्यामुळे त्याची किंमतही तेवढी असते कारण की त्याचं काम पण खूप बारकाईने आणि खूप छान पद्धतीने केलेलं असतं. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये अजून काही हँडीक्राफ्ट्स आहेत जे फार पॉप्युलर्स आहेत. लाइक धर्मवरम हँडलूम ज्याला आपण म्हणतो, पाटू साडी अँड पांडवाज. दीज आर द टेक्सटाईल वुवन बाय हँड विथ मलबरी सिल्क अँड जरी. मलबरी सिल्क आणि जरीचा वापर करून हाताने अगदी या साड्या अ, 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 काय आपण त्याला म्हणतो, त्याचं विवन केलं जातं. अँड दे आर मेड इन धर्मावरम ऑफ अनंतपूर डिस्ट्रिक्ट इन द इंडियन स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. त्यानंतर बुदिती बेल अँड बुदिती बेल अँड ब्रास क्राफ्ट. आता इथे पण तुम्ही बघू शकता की जस्ट अ मिनिट. ओके. Buditi bell and brass craft are products made up of alloy like brass and Buditi, a village in Srikakulam district of Andhra Pradesh. इथे बघू शकता की ब्रासच्या आता सध्या या वस्तू खूप पॉप्युलर झालेल्या आहे, ब्रासच्या वस्तू. त्याच्यावरती पण खूप असं नक्षीकाम वगैरे तुम्हाला दिसून येतं. त्याच्यानंतर ब्रासच्या काही दिवे असतात किंवा समया असतात किंवा ब्रासच्या बऱ्याचशा अशा वस्तू एक ॲट्रॅक्टिव्ह फॉर्ममध्ये त्या अ, दिलेले असतात किंवा बनवल्या जातात. आपण इकडे बघू शकतो या इमेजमध्ये कशाप्रकारे ब्रासपासून बनवलेल्या ज्या ब्रास या धातूपासून बेसिकली या वस्तू बनवल्या जातात. Tholu Bomma Lata is a shadow puppet theatre tradition in the state of Andhra Pradesh in India. It is usually depicts stories of Hindu epics such as Ramayana and Mahabharata. आता हे पण तुम्ही बघा की हे पपेट शो सारखंच असतं. हे यांचं ट्रेडिशन आहे या राज्यातलं. ज्या पपेट शोद्वारे आपली जी हिंदू संस्कृती आहे किंवा हिंदूतल्या ज्या काही महान कथा झालेल्या रामायण, महाभारत याचं प्रेझेंटेशन या पपेट शोद्वारे केलं जातं. तर तो सुद्धा एक हँडीक्राफ्ट बनवण्याचं काम, तर पपेट बनवण्याचं काम आंध्र प्रदेश या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं जातं. त्यानंतर उपाडा जमदानी साडी ही पण एक सिल्क साडी स्टाईल आहे जी विच इज वोवन इन उपाडा इन ईस्ट गोदावरी डिस्ट्रिक्ट इन द इंडियन स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर they are carved from soft limestone आणि ती पण अगेन गुंटूर या राज्यामध्ये, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अशा प्रकारे या सॉफ्ट लाईम स्टोनपासनं त्याच्यावरती खूप बारकाईने काम केलं जातं, कोरीव काम केलं जातं, नक्षीकाम केलं जातं. तर हे सुद्धा दुर्गी स्टोन कार्विंग आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा एक पॉप्युलर हँडीक्राफ्ट मानलं जातं. बऱ्याचशा अशा मूर्त्या वगैरे बनवल्या जातात तिथे. देन लेट अस सी द फेमस हँडीक्राफ्ट्स ऑफ तेलंगणा. तेलंगणामध्ये पण आपण इथे बघू शकू की आदिलाबाद डोकरा. अगेन हे पण ब्रासपासून बनवलं जातं. तुम्ही हे बघू शकता. युनिक आर्ट फॉर्म आहे. देर इज नो टू स्कल्पचर आर द सेम ॲज दे आर नॉट मेड अप ऑफ प्री डिझायनेड कास्ट. दोन्ही स्कल्पचर तुम्हाला सारखे नाही दिसणार कारण की दोन्ही सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले आहे. ब्रासच्या या मूर्त्या असतात. फार छान पद्धतीने याच्यावरती पण कोरीव काम केलेलं असतं. त्याच्यानंतर वरंगल दुरीज. दुरीज म्हणजे ज्याला आपण मराठी म्हणतो सतरंजी बेसिकली. तर हे सुद्धा कॉटन दुरीज आहेत या. या सुद्धा अगदी हाताने याचं विणकाम केलेलं असतं. ब्युटिफुल पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळे डाय वापरून. डाय बेसिकली जे व्हेजिटेबल कलर असतात, व्हेजिटेबल कलर म्हणजे आपण त्याला म्हणतो बीटपासून कलर बनतो, पालकपासून कलर बनतो.
तर व्हेजिटेबलच्या कलरपासून म्हणजे ऑर्गॅनिक कलरचा वापर करून व्हेजिटेबलचा वापर करून या दुरीजवरती सुद्धा काम केलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रिंटिंग प्रोसेस ही केली जाते. अगेन काही अजून हँडीक्राफ्ट्स आहेत जे तेलंगणामध्ये अजून आपण बघू शकतो. जस्ट निर्मल टॉयज. नाव निर्मल टॉय इन आदिलाबाद. पुन्हा निर्मल आर्ट इज अ 400 ओल्ड रिच ट्रेडिशन. अगदी 400 वर्षापासून जुने ट्रेडिशन आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता की सॉफ्ट वूड टॉयज बनवले जातात. खूप अट्रॅक्टिव्ह छान पेंटिंग याच्यात केलं जातं. पुन्हा नुसते टॉयज नाही तर फर्निचर सुद्धा बनवले. बरेचसे हँडीक्राफ्ट्स या भागातून एक्सपोर्ट पण केले जातात, जेणेकरून त्याचे जे काम आहे, कोरीव काम आहे किंवा त्याचे फर्निचर बनवलं जातं ते पण खूप छान असतं. त्यानंतर करीमनगर सिल्वर फिलिग्री हे एक हा एक बेसिकली एक धातू आहे. गोल्ड आणि सिल्वर आर यूज इन सिल्वर फिलिग्री. सोन्या आणि चांदीच्या धातूचा वापर करून हे असं सिल्वर फिलिग्री जे जे धातूपासून बनवलेले बरेचसे असे काही भांडे आपण ज्याला म्हणू शकतो किंवा एक आर्टिफॅक्ट्स आपण त्याला म्हणू शकतो, जे पुन्हा पूजेसाठी वगैरे वापरले जातात. अशा प्रकारे सुद्धा नवीन काही गोष्टी बनवल्या जातात. त्यानंतर फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम उत्तर प्रदेश आपण बघणार आहोत आता, की उत्तर प्रदेशच्या ज्या गोरखपूर टेराकोटा हा एक हँडीक्राफ्ट फेमस आहे. आता हे काय तर तुम्ही या इमेजपासून ओळखू शकता की फेम बेक क्ले, ओके, और टेराकोटा प्रोडक्ट्स आर मेड फ्रॉम स्पेशल सॉइल. एका विशिष्ट माती असते, सॉइल असते, क्ले असते रॅदर, तिला बेक केलं जातं आणि मग त्याच्यापासून असे हे काही आर्टिफॅक्ट्स बनवले अ, जातात. ते हार्ड असतात फारसे असे मातीचे असल्यामुळे, पण तो पण एक आर्टिक्राफ्ट जो यूपी साईडचा आहे, पण खूप फॅमिलियर आहे. त्यानंतर हँडमेड कार्पेट पण आहेत, विच इज मेड इन मिर्झापूर रिजन. मिर्झापूर पण एक असा भाग आहे यूपी मधला ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बरेचसे गालिचे गालिचे बनवण्यासाठी किंवा गालिच्यावरची डिझाईन बनवण्यासाठी फार फेमस आहे मिर्झापूर. त्यानंतर फिरोजाबादमध्ये सुद्धा आपण डेव्हलपर सेंटर ऑफ ग्लासवर काचेचे ज्या वस्तूचं काम आहे ते तुम्हाला तिथे दिसून येईल. त्याचप्रमाणे परफ्यूम ऑफ कनूज, यूपीमध्ये कनूज करून एक परफ्यूम आहे, तो सुद्धा या हँडीक्राफ्टच्या जे मार्केट आहे त्याच्यामध्ये पॉप्युलर आहे. बेसिकली हा जो कनूज परफ्यूम आहे तो आपण इकडे बघू शकतो. कॅमल स्किन परफ्यूम बॉटल्स, म्हणजे जे उंट असतात कॅमल्स ज्यांच्या स्किन पासून बनवलेल्या बॉटल्स असतात त्याच्यामध्ये तो परफ्यूम ठेवला जातो. जितका तो त्या बॉटलमध्ये त्याची एजिंग होते, म्हणजे जितक्या वर्ष तो त्या परफ्यूम त्या बॉटलमध्ये राहतात तितका त्याचा सुगंध किंवा त्याचं जो हे आहे तो अजून छान उभरून येतो, असं अशी मान्यता आहे. आणि त्याच्यामुळे तो कनूज हा परफ्यूमसुद्धा यूपीमधला खूप फेमस आहे. त्यानंतर खुर्जा पॉटरी हा पण एक हँडीक्राफ्ट आहे. हे तुम्ही बऱ्याचशा आपल्या नाशिकमध्ये जे मुलं आहेत तर त्यांनी पाहिले असेल की डोंगरे वसतिगृह किंवा जे हँडीक्राफ्टचे मार्केट भरतात आपल्या इकडे, त्याच्यामध्ये अशा प्रकारची जी पॉटरी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते. तर ती पण यूपी साईडच्या जिकडनं आहे, ज्याला आपण खुर्जा पॉटरी असं म्हणतो. त्यानंतर वुडन हँडीक्राफ्ट सुद्धा आहे. पुन्हा सीसम या लाकडापासून बनवलेल्या काही वस्तू आहेत, तर ते सुद्धा एक पॉप्युलर आहे. नेक्स्ट इज फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम उत्तर प्रदेश. पुन्हा अजून बऱ्याचशा वस्तू आहे, जसं चिकनकारी आय एम सॉरी चिकनकारी ऑफ लखनौ इज ऑल्सो व्हेरी फेमस फ्रॉम दिस स्टेट. हे क्राफ्टसुद्धा खूप फेमस आहे. बऱ्याचशा ड्रेसवरती तुम्हाला या दिसतील. आता नवीन कॉर्ड सेट पण आलेले आहेत, ते सुद्धा या
चिकनकारी या कामातून बनवलेले आहेत. फार डेलिकेट एम्ब्रॉयडरी असते. वेगवेगळ्या कलर आणि वेगवेगळ्या सिल्कच्या थ्रेडचा वापर करून मस्लिन किंवा सिल्क, शिफॉन अशा वेगवेगळ्या फॅब्रिकवरती या थ्रेडची डिझाईन केली जाते. ओके. बऱ्याचशा साडीज पण आहेत याच्यामध्ये. त्याच्यानंतर बनारसी साडी, जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की साडी म्हटलं तर पहिला बनारसी साडी हे फार आपण ऐकून आहोत. तर अशी ही फायनेस्ट साडी इंडियातली मानली जाते. पुन्हा आता ही साडीसुद्धा जर तुम्ही घ्यायला गेले तर आपल्याला माहिती आहे की हिची कॉस्ट पण खूप जास्त असते, कारण की ही पण गोल्ड आणि सिल्वरचे ज्या जरी असतात त्याच्यापासून बनवलेली असते. फाईन सिल्कवरती छान कोरीव छान काम केलेलं असतं या साडीवरती. त्याच्यामुळे याला बनारसी साडी असं म्हटलं जातं. लखनौमध्ये जरदोजी करून एक फॅमिलियर वर्क आहे. हे तुम्ही इथे बघू शकता. पुन्हा असंच आहे. एखाद्या कपड्यावरती सिल्कच्या कपड्यावरती असं जे काम केलं जातं नक्षीदार, त्याला आपण जरदोजी असं म्हणतो. नेक्स्ट हँडीक्राफ्ट्स आर फ्रॉम कर्नाटका. बिद्रीवेअर. बिद्रीवेअर काय आहे? तर बिद्री इज अ क्राफ्ट. युनिक मेटलवेअर आहे. हे एक वेगळं धातू आहे मेटलचं. तुम्ही तुमच्या बऱ्याचशा घरांमध्ये पण असू शकतं किंवा असेल किंवा एक्झिबिशनमध्ये तुम्हाला हे दिसून येईल. हा एक नवीन धातू आहे. याच्यामध्ये सुद्धा युनिक आर्ट ऑफ सिल्वर एन्ग्रेव्ड ऑन द मेटल ऑलवेज, म्हणजे लोकांना भरपूर त्यांनी आकर्षित केलेला आहे. रिनोव्हेड मेटल हँडीक्राफ्ट आहे बिद्रीवेअर हा, जो इट डिराइव्स बेसिकली फ्रॉम बिदार, कर्नाटकामधून तो प्रसिद्ध आहे. Famous handicraft from Karnataka. Again, some handicrafts are there like Channapatna टॉईज करून आहे. वुडन टॉईज आहेत, काही डॉल्स पण बनवल्या जातात इन डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका. आयव्हरी वूड ट्रीचा वापर इथे केला जातो वेगवेगळ्या, आणि त्या प्रकारे असे तुम्ही बघू शकता. इमेज थोडी लहान आहे पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकता असे बरेचसे वुडन खेळणी बनवण्याचं काम या रामनगरा डिस्ट्रिक्टमध्ये फ्रॉम कर्नाटका या केलं जातं. नेक्स्ट फेमस हँडीक्राफ्ट्स आर मैसूरू पेंटिंग्स. तुम्ही इथे ही पेंटिंग बघितली असेल की पेंटिंग जी आहे बेसिकली या अशा प्रकारच्या ज्या पेंटिंग ते केल्या जातात. त्यानंतर सँडलवूड कार्विंग आहे. हे बघूया, चंदनाच्या झाडापासून बनवलेल्या काही कार्विंग्ज आहेत, काही कोरीव मूर्त्या आहेत, ज्या पुन्हा इथे बनवल्या जातात फ्रॉम म्हैसूर आणि शिमोगा. म्हैसूरची सिल्क साडी सुद्धा खूप पॉप्युलर आहे. अगदी रेशमच्या छान साड्या, ते छान कोरीव छान नक्षीदार एम्ब्रॉयडरीचं काम केलेलं असतं. म्हैसूर रोजवूड इनले आपण बघू शकतो. अशा प्रकारचे काही गोष्टी हँडीक्राफ्ट इथे बनवल्या जातात. तर ते सुद्धा खूप पॉप्युलर आहे. देन किन्हाळ क्राफ्ट हे सुद्धा पॉप्युलर आहे. ट्रेडिशनल वूड पासना सॉरी एक मिनिट ट्रेडिशनल वूडपासनं हे बनवलं जातं. इट इज फ्रॉम लोकल टू द टाउन ऑफ किनार इन कोपाल डिस्ट्रिक्टमधलं आहे, नॉर्थ कर्नाटकामध्ये आपल्याला समजतं. द टाउन इज फेमस फॉर किनार टॉईज अँड रिलिजियस आयडल. बेसिकली लाकडांपासूनच बनवलेल्या आहेत त्या गोष्टी, पण बऱ्याचशा अशा खेळणी आणि आपण त्याला रिलिजियस आयडल्स जे असतात, मूर्ती खास करून किंवा मुखोटे आपण त्याला म्हणू शकतो, हे इथे या कोपाल या डिस्ट्रिक्टमध्ये कर्नाटकाच्या बनवल्या जातात. तर ते सुद्धा एक फेमस आहे. नाव टॉकिंग अबाउट अवर महाराष्ट्र, फेमस हँडीक्राफ्ट्स ऑफ महाराष्ट्र. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वारली पेंटिंग. खूप छान पद्धतीची ही वारली पेंटिंग एक ट्रायबल आर्टचं स्टाईल आहे, विच इज बेसिकली क्रिएट इन द ट्रायबल पीपल फ्रॉम नॉर्थ सह्याद्री रेंज. वारली आर्ट वारली आर्ट बेसिकली इज मेड ऑन क्ले हर्ट्स, जे पण त्याला कसं मातीची घरं जी असतात त्याच्यावरती.
आता बघा बऱ्याचशा ठिकाणी रंग वगैरे दिले जात नाही. ते हे ट्रायबल लोकं काय करतात, आपलं घर छान दिसायला किंवा तो त्यांचा एक कल्चरच आहे. ते एक छान पद्धतीचं त्यांच्या जे घरं असतात, झोपड्या असतात, त्याच्यावरती असं छान वारली आर्ट बनवतात. आर्टिस्टची कसं दिखावा ते लोकं रिप्रेझेंट करतात. वारली पेंटिंग मोस्टली इन्क्लूड जॉमेट्री शेप्स. भरपूर असे जॉमेट्रिकल शेप्सनी ते लोकं नेचर, त्यानंतर सीन्स जे आहेत, लाईक हंटिंग करताना, फिशिंग करताना, फार्मिंग करताना किंवा झाडांचे, प्राण्यांचे चित्र असे त्या जॉमेट्रिकल फिगरनी ते त्यांचे फेस्टिवल, त्यांचे डान्ससुद्धा रिफ्लेक्ट करतात त्या पेंटिंगनुसार. तर वारली पेंटिंग हा एक पॉप्युलर पेंटिंग आहे फ्रॉम महाराष्ट्र. देन अगेन कोल्हापुरी चप्पल्स. कोल्हापुरी, सांगली, सोलापूर, सातारा डिस्ट्रिक्टमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही जर कधी किंवा गेला असाल तर तुम्हाला असेल की कोल्हापूरची चप्पल इज बेसिकली मेड अप ऑफ लेदर विच टेक अप टू 6 वीक. म्हणजे एक पेअर ऑफ चप्पल बनवण्यासाठी आपल्याला त्या लोकांना कमीत कमी 6 आठवडे असे लागतात. मेहनतीचं काम असतं आणि ह्या सुद्धा हँडीक्राफ्ट महाराष्ट्राचा खूप पॉप्युलर आहे, फेमस आहे. त्यानंतर फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम छत्तीसगड वी कॅन सी. आपण इकडे बसतो चंपा सिल्क साडी विच इज मेड अप ऑफ टस्सर सिल्क. टस्सर सिल्कपासून बनवलेली साडी असते, जी खूप पॉप्युलर आहे, फेमस हँडीक्राफ्ट आहे छत्तीसगडचा. त्यानंतर बस्तार रूट आयर्न आपण याला बघू शकतो. हे आयर्नचे जे धातू आहे, आयर्न त्याच्यापासून बनवलेले असे काही हे आहे. हे सुद्धा तुम्ही जर काही एक्झिबिशनमध्ये गेले तर फार अँटिक पीसेस, घड्याळं अशी तुम्हाला याच्यात आजकाल दिसून येतील. त्यानंतर बस्तार डोकरा, जे मागच्या स्लाइडला आपण बघितलं डोकरा, हे छत्तीसगडमध्ये सुद्धा बनवलं होतं. बस्तार वुडन क्राफ्ट पण आहे, लाकडाने बनवलेल्या पण वस्तू इथे बनवल्या जातात. अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तू आपल्या इकडे दिसून येतील. देन फेमस हँडीक्राफ्ट ऑफ मणिपूर. मणिपूर या राज्यातलं काय फेमस आहे तर शफी लंफी टेक्स्टाईल करून इथे फेमस आहे. त्यानंतर वँगी फी टेक्स्टाईल फेमस आहे. वरंग फी टेक्स्टाईल फेमस आहे. तर असे रेशमी अगदी आपण बघू शकतो की शाल, साडीज इथे फार फेमस आहे, बनवण्याचं काम करतं. त्यानंतर बिष्णुपूर लोंगपी हे स्टोन कार्विंगसुद्धा इथे केलं जातं. कोइल्ड पॉटरी बनवली जाते फ्रॉम मणिपूर. त्यानंतर कॉर्न ग्रास क्राफ्ट हे आपण बघू शकतो की अशा प्रकारे जे कॉर्न हे काय आहे ते एक इट इज बेसिकली अ रीड विच ग्रोज इन द वेस्टलँड ऑफ मणिपूर. घास ज्याला आपण म्हणू शकतो, अशा प्रकारचा जो घास असतो सिलेंड्रिकल सॉफ्ट असतो, स्पॉन्जी असतो. बऱ्याच वेळेला मॅट्स बनवायला, पर्स बनवायला याचा वापर केला जातो. कुशन मॅट्रेस बनवायला याचा वापर केला जातो. तुम्ही इथे बघू शकता. तर हे सुद्धा एक मणिपूरचं फेमस हँडीक्राफ्ट आहे. देन फेमस हँडीक्राफ्ट ऑफ हिमाचल. वी हॅव कांगरा पेंटिंग्स. मिनिएचर्स आर स्मॉल साईज पेंटिंग, फार छोट्या साईजचे पेंटिंग असतात. जनरली डन इन वॉटर कलर ऑन क्लॉथ ऑर पेपर. पेपर किंवा कपड्यावरती असं हे नक्षीदार काम केलं जातं. आपण बघू शकतो इथे सुद्धा वेगवेगळे पेंटिंग्स वगैरे आहेत. अलीकडे साड्यांवरती पण अशा प्रकारचं पेंटिंग करण्याचं एक हे आलेलं आहे, फॅशन आलेली आहे तर आपण म्हणू शकतो. तशा पेंटिंगसुद्धा आपल्याला इकडे दिसून येतील. देन वी हॅव फेमस हँडीक्राफ्ट्स ऑफ हिमाचल. चंबा रुमाल. चंबा रुमाल इज अ एम्ब्रॉयडरी हँकरची बेसिकली जो बनवला जातो. नवरी शॉल. These shawls are known as geometrical design. Geometrical डिझाईन बनवून अशा काही शॉल्स पण बनवल्या जातात जॉमेट्रिकल डिझाईनचा वापर करून. देन वी हॅव कुलू शॉल विच इज ऑल्सो फेमस फॉर द शॉल फॉर स्ट्रायकिंग जॉमेट्रिकल पॅटर्न्स अँड व्हायब्रंट लाईव्स. या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या शॉलवरती ती अशी
जॉमेट्रिकल डिझाईन बनवून शॉल तयार केलेल्या आहेत. तर हा सुद्धा एक हँडीक्राफ्ट हिमाचलचा पॉप्युलर आहे. त्यानंतर फेमस हँडीक्राफ्ट ऑफ झारखंड आपण बघणार आहोत, की जादू पटुआ और वी कॅन से पैटकर पेंटिंग. ही सुद्धा एक संथाल अशी एक ट्राईब आहे, जी झारखंडमध्ये असते आणि ते लोक अशा प्रकारची जी पेंटिंग आहे ते बनवतात. इट इज अ फॉर्म टू हॅव अ कॉमन सब्जेक्ट ऑफ व्हॉट हॅपन्स टू ह्युमन लाईफ आफ्टर डेथ. म्हणजे हे थोडंसं हे आहे, पण डेथच्या नंतर एक ह्युमन लाईफ कशी असू शकते हे रिप्रेझेंट करणारं हे एक पेंटिंग आहे, जे संथाल अशा ट्राईबमध्ये जे झारखंडचे लोक आहेत ते हे पेंटिंग बनवत असतात. त्यानंतर सोहोरी कुवर पेंटिंग आहे. इट इज अ ट्रेडिशनल रिच्युअलिस्ट म्युरल आर्ट practiced by local tribe women during local harvest and marriage season using local naturally available soils of different colors. वेगवेगळ्या सॉइलचा वेगवेगळ्या कलरच्या सॉइलचा वापर करून झारखंड या मध्ये अशा प्रकारचं सोहरी कोवर पेंटिंग हे बनवलं जातं. Bihar. Now let's talk about Bihar. Katwa. Again, Katwa is also given to the applic work in Bihar. Katwa is about designing a cutting of one fabric and stitching into piece of another fabric. म्हणजे एक फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आणि तो आणि दुसऱ्या सुद्धा फॅब्रिकचा तुकडा घेऊन दोन फॅब्रिकचे तुकडे एकामेकांना जॉईन करणे. तर असा पण एक काही पॉप्युलर हँडीक्राफ्ट आहे, त्याला आपण खतवा असं म्हणू शकतो, जो बिहारकडनं वेगवेगळ्या फॅब्रिकचे अ, तुकडे लावणे, स्टिच करणे एकमेकांना, ते एक त्यांचं हँडीक्राफ्ट आहे. देन वी हॅव भागलपूर साडी. ती पुन्हा एक सिल्क साडी आहे. टसर सिल्कमधनं बनवली जाते आणि ती सुद्धा हाताने तिचं जे विविंग आहे ते हाताने अगदी केलं जातं आणि अशा प्रकारे भागलपुरी साडीसुद्धा आपल्याला इकडे दिसून येते. देन बिहारमधनं फक्त भागलपुरी साडीच नाही, तर सिक्की ग्रासपासनं सुद्धा काही हँडीक्राफ्ट बनतात. अ, हा एक स्पेशल काइंड ऑफ गोल्डन टिंटेड ग्रास असतो, जो बिहारमध्ये मिळतो जनरली आणि त्या ग्रासला सिक्की ग्रास असं म्हटलं जातं. तर त्या ग्रासपासनं आपण इथे तुम्ही इमेजेस बघू शकता, की अशा प्रकारचे वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट पीसेस तयार केले जातात. काही आर्टिफॅक्ट्स पण आहेत तिकडे, शोच्या वस्तू आणि काही अशा वेगवेगळ्या वस्तू ते बनवल्या जातात. मधुबानी पेंटिंग पण आहे इथे, विच इज ऑल्सो अ मिथिला पेंटिंग. ट्रेडिशनल फोक आर्ट रिप्रेझेंट करतो बिहारचा. तर हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येईल, की बिहारमध्ये सुद्धा अशा प्रकारचे पेंटिंग्स या हँडीक्राफ्ट पॉप्युलर आहे. लेट अस टॉक अबाउट नाव गोवा. आता बऱ्याचपैकी तुम्ही जाऊन पण आलात असाल गोव्याला, तर तिथे तुम्ही पाहिलं असेल प्रत्यक्षात कशा प्रकारच्या वस्तू वगैरे असतात. पण तरीसुद्धा सी शेल क्राफ्ट ना, शिंपल्यांपासून किंवा हां, बेसिकली शिंपलेच ज्याला आपण म्हणतो, सी शेल त्याला पण शिंपले असतात. तर कोस्टल स्टेट आहे गोव्याचा, त्याच्यामुळे इथे भरपूर समुद्रकिनारी शेल्स वगैरे सापडतात. तर तिथे इथली क्राफ्टमॅनशिप जी आहे ती मेकिंग अ कूल शी शेल क्राफ्ट लाईक लॅम्पशेड्स बनवतात, मिरर्स बनवतात, ऑर्नामेंट्स बनवतात, जसं कानातले, गळ्यातले, ब्रेसलेट्स वगैरे. त्यानंतर शोचे तोरणं बनवतात. त्याच्यानंतर लॅम्प्स बनवतात. कंदीलसुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळेचे दिसून येतील. लँटर्न्स, कॅन्डलियर्स ज्याला आपण म्हणतो. तर कर्टन्स फॉर्ममध्ये सुद्धा असतात, जे पार्टिशन करायचं असतं बऱ्याच वेळेला रूममध्ये. तर अट्रॅक्टिव्ह दिसायला अशा शिंपल्यांच्या वापराने सुद्धा काही कर्टन्स तयार केले जातात.
त्यानंतर अजुलिओज अँड हँड पेंटेड टाईल्स. आता अशा काही हँड प्रिंटेड टाईल्स आहेत, ज्या गोवामध्ये पोर्चुगीजच्या जमान्यापासून आलेल्या आहेत. ब्ल्यू आणि येल्लो कलरचं कॉम्बिनेशन करून बेसिकली या फ्लोरल पॅटर्न्स किंवा रिजनल सीन्स जे त्यांचे रिलिजन आहे, त्याचे सीन्स बनवून त्याला रिफ्लेक्ट करून अशा या टाईल्सवरती सुद्धा पेंटिंग या केल्या जातात. ते सुद्धा एक गोव्याचं फेमस हँडीक्राफ्ट आहे. बघा इथे मी काही दिलेले आहेत. हे बघा या शेल्सपासून असे काही आर्टिफॅक्ट्स बनवलेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. इज आर द सी शेल्स. समुद्रामधनं मिळालेले जे शिंपले आहेत, त्याच्यापासून अशा या वस्तू बनवल्या जातात. लेट अस टॉक अबाउट द फेमस हँडीक्राफ्ट्स ऑफ राजस्थान नाव. ब्लू पॉटरी याचं नावातच आहे ब्लू पॉटरी. तर बेसिकली जयपूरची ही फेमस पॉटरी मानली जाते. इट इज अ आय कॅचिंग बेसिकली कॉबॅल्ट ब्ल्यूचा डाय वापर केला तो. मुघल एरियापासून हा पॅटर्न फेमस आहे. याच्यावरती पण पुन्हा ॲनिमल्स, बर्ड्सचं जे पॅटर्न आहे हा इकडे बनवला जातो. त्यानंतर उस्ता आर्ट करून आहे. बेसिकली हा पण एक पेंटिंगचा प्रकार आहे. बेसिकली पेंटिंग ऑन कॅमल हाईड अँड बिकानेर इज ऑल्सो नोन फॉर इट. दिस आर्ट इज फेमस फॉर मीनाकरी ऑन कॅमल हाईट. आपण जर बघितलं तर अशा प्रकारे हे जे काम आहे हे उस्ता आर्टमध्ये केलं जातं. देन फेमस हँडीक्राफ्ट्स ऑफ राजस्थान. मकराना व्हाईट मार्बल, त्याला पण संगमर असं म्हणतो. फार प्रेशियस असा हा स्टोन आहे. तर याच्यावरती सुद्धा तुम्ही जर बघितलं तर अशा कलरच्या काही वस्तू या इथे बनवलेल्या आहेत. इकडे काही मी तुम्हाला दाखवते बघा, ज्वेलरीज आहे, ज्वेलरी म्हणतात किंवा काही पेंडंट्स आहेत. अशा प्रकारचे आर्टिफॅक्ट्स पण इथे बनवले जातात. बऱ्याचशा अलीकडे मंदिर बनवण्यासाठी सुद्धा अशा या याचा वापर केला जातो. त्यानंतर कोटा डोरिया. लाईट वेट फॅब्रिक असतं अगदी हे. टायनी वुवन स्क्वेअर्स आहेत. विच इज स्टील हँड वुवन, हाताने बनवलेलं असं पुन्हा हे. प्युअर कॉटन किंवा प्युअर सिल्कपासून हे बनवलं जातं. तर अशा प्रकारे अगदी हलकं फॅब्रिक असल्यामुळे याला आपण छान याच्यावरती काम केलेलं असतं. त्यानंतर हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कठपुतली आहे ना, पपेट शोज फ्रॉम राजस्थान. तर या कठपुतली बनवण्याचं काम सुद्धा राजस्थानचंच हँडीक्राफ्ट आहे पॉप्युलर. वुडन किंवा क्लॉथनी पण बनवलं किंवा बऱ्याचशा वायर्सचा वापर केला जातो अलीकडे. तर अशा प्रकारे हे सुद्धा एक हँडीक्राफ्ट आहे विच इज फेमस फ्रॉम राजस्थान. त्यानंतर काही क्ले वर्क आहे. मोलेला करून एक विलेज आहे इन राजसमाधान डिस्ट्रिक्टमध्ये. राजस्थानच्या अगदी बँक ऑफ रिव्हर बानसच्या आजूबाजूलाच हे गाव आहे. तिथे सुद्धा जर तुम्ही पाहिले तर बऱ्याच वेळेला असे काही आयडल्स जे काय मग मूर्ती बनवण्याचं काम इकडे केलं जातं. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आर्टिफॅक्ट्स बनवण्याचं काम क्लेपासनं बेसिकली या गावामध्ये बनवलं जातं. त्यानंतर वी हॅव थेवा आर्ट वर्क, गोल्ड वर्क ऑन ग्लास ज्याला आपण म्हणतो. थेवा इज ऑल्सो अ स्पेशल आर्ट ऑफ ज्वेलरी मेकिंग विच इज इन्व्हॉल्व्स एम्बॉसिंग और इरिटिकली वर्कड ऑन शीट ऑफ गोल्ड ऑन मॉल्टेन ग्लास. तर राजस्थानमध्ये हे सुद्धा एक पुन्हा आपल्याला म्हणजे चौकर असं म्हणतात, जे गळ्यात घातलं जातं. असे काही नेकलेसेस कानातले सुद्धा बनवण्याचं काम हे एक राजस्थानचं हँडीक्राफ्ट असल्यामुळे तिकडनं ते फेमस आहे. त्यानंतर वी हॅव संगानेर नियर जयपूर फेमस फॉर फाईन हँड ब्लॉक प्रिंटिंग इन सबड्युटेड कलर्स. याच्यावरती बघा ही साडी आहे, याच्यावरती कसं हँड ब्लॉक प्रिंटिंगचं काम हे करत आहे. वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. कॉटन फॅब्रिकवरती पण काय काम केलं जातं. हँड कार्बेड वूड ब्लॉक्सनी हे काम केलं जातं. अशा प्रकारे ते काम दिसतं. तर हा सुद्धा एक हँडीक्राफ्ट राजस्थानमध्ये फार पॉप्युलर आहे. फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम सिक्कीम, चोक्से. नाव दीज आर द स्मॉल वुडन टेबल्स. बेसिकली टेबल्स असतात हे. तुम्ही बऱ्याचशा एक्झिबिशनमध्ये बघितले असेल. फार डेडिकेटेड पेंटिंग करून
त्या टेबलवरती छान पॉलिश करून हे टेबल असतात. बऱ्याच वेळा फोल्डेबल असतात, पोर्टेबल असतात. यू कॅन मूव्ह इट, वेगवेगळ्या डायमेन्शनमध्ये तुम्हाला ते दिसतात. तसे हे हँडीक्राफ्ट जो आहे तो सिक्कीमकडनं आलेला आहे. थंकस बेसिकली काय आहे तर दीज आर पिक्टोरियल रिलिजियस स्क्रोल्स. हँड पेंटेड आहे, वेगवेगळ्या मिनरल कलरचा वापर केला जातो, गोल्डचा वापर केला जातो आणि एम्ब्रॉयडरीड वर्क तुम्हाला इथे दिसून येतं. फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम पंजाब, फुलकरी. नाव फुलकरी इज व्हॉट? तर हा पण एक फोक एम्ब्रॉयडरी ऑफ पंजाब आहे. फुलकरी मीन्स फ्लोरल वर्क. डिझाईन इन्क्लूड नॉट ओनली फ्लावर्स बट ऑल्सो कव्हर मोटिव्स अँड जॉमेट्रिकल शेप. तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळे जॉमेट्रिकल शेप फुलांचा अशाने हे एम्ब्रॉयडरी काम केलं जातं. त्याला आपण फुलकरी असं म्हणतो, जो पंजाबचा हँडीक्राफ्ट आहे. त्यानंतर वी हॅव परांदा, विवेड मल्टीकलर थ्रेड्स. बऱ्याच आपण बघतो की हेअरस्टाईल्स करणं वगैरे किंवा पंजाबी ज्या लेडीज असतात खास करून, तर त्या अशा प्रकारे मल्टीग्रेड थ्रेडचं असतं, जे आपण छानपैकी ते एक प्रिटी लुक देण्यासाठी वापरलं जातं. तर दीज आर परांदाज. तुम्ही बघू शकता असे लटकन्स आहेत. ते नॉट ओनली आणि आता फक्त हेअर्सला पण वी ऑल्सो यूज फॉर ब्लाऊज ड्रेस, याच्यासाठी सुद्धा हे बऱ्याच वेळेला हे परांद्याचा वापर केला जातो. ते तुम्ही अशी बघू शकता, हे फार छान पद्धतीने बनवले जातं. फेमस हँडीक्राफ्ट्स ऑफ तमिळनाडू, लेट अस सी. टोटा एम्ब्रॉयडरी. टोटा एम्ब्रॉयडरी इज अन आर्ट ऑफ टोटा पीपल ऑफ निलगिरीज इन तामिळनाडू. बघा इथे ट्रेडिशनल शॉल आहे ही. अशा प्रकारचं हे काम केलं जातं. त्यानंतर तंजोरी पेंटिंग ही पण एक फॅमिलियर आहे तिथून. अशा प्रकारची पेंटिंग ते केली जाते. त्यानंतर कांचीपुरम सिल्क, जे प्युअर मलबरी सिल्क आहे, साडीसाठी हे फेमस आहे. त्यानंतर फेमस हँडीक्राफ्ट गुजरात, पाटोला साडी. आपण याला म्हणतो की ही ही पण आता पाटोला काय आहे तर डबल इकत वुवन साडी आहे. पुन्हा आपल्याला ही पटना, सुरत, अहमदाबाद इकडनं मिळते. पूर्णपणे हाताने विणलेली अगदी वुवन साडी असते, एम्ब्रॉयडरी केलेली. सुरत जरी क्राफ्ट आहे, टेक्स्टाईल प्रोडक्ट आहे. पुन्हा सिल्क आणि कॉटनच्या वापरणीतून असे वेगवेगळ्या एम्ब्रॉयडरी वर्क केलं जातं जरीचं. संखेडा फर्निचर आहे. गुजरातमध्ये कलरफुल टिक वूड फर्निचर आहे. अशा प्रकारे रंगीत टिकवूड फर्निचर आपल्या तिकडे दिसून येतं. तुम्ही जर का तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल पाहिली तर त्याच्यात बघा तुम्ही, त्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचं टिकवूड फर्निचर दाखवलेलं आहे. ट्रेडिशनल ब्राईट शेड्स, मरून, गोल्ड असं वेगवेगळ्या पद्धतीचं जे फर्निचर आहे याच्यापासून बनवलं जातं. फारच अट्रॅक्टिव्ह आणि रॅदर कलरफुल असं ते फर्निचर दिसतं. Then here we can see a stone is brought from Rajipilla Hills from 200 किलोमीटर. असे वेगवेगळे स्टोनचं करून आपण हे वास्तूनुसार वास्तूसाठी खास लकी मानलं जातं आणि बरेचसे जे घरामध्ये किंवा बिझनेसमॅन हे आपल्या घरामध्ये ठेवतात. तसे हे वेगवेगळे स्टोन्स आहेत. ते स्टोनपासून बनवलेले हे आर्टिक्राफ्ट आपण त्याला म्हणू शकतो, ते बनवलं जातं कॅम्पेमध्ये. त्यानंतर हँड वुवन शॉल्स आहेत या अशा प्रकारच्या, ज्या बनवल्या जातात. दिस इज नॉट शॉल ॲक्च्युली, दिस इज अ बांधणी साडी. पण अशा शॉल्स पण वेगवेगळ्या शॉल्स पण बनवल्या जातात. त्यानंतर जामनगरीमधली बांधणी साडी, बघा ही बांधणी साडी आहे, ती खूप पॉप्युलर आहे. बांधणी साडी नवरात्री वगैरेमध्ये किंवा जे गुजराती लोक आहेत ते बऱ्याच वेळा बांधणी साडी घालत असतात. बीड वर्क पण आहे, म्हणजे असं मोत्यांचं काम ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा भरपूर नवरात्रीमध्ये वगैरे चालतं. तर असे स्ट्रिंगमध्ये ओवलेलं बीड्स टाकलेलं जे आहेत हे काम गुजरातमध्ये इथे केलं जातं. देन अजून काही आहे, कवडा पॉटरी. अगेन स्पेसिफिकली एक माती येते, मड येतं, त्याला आपण म्हणतो रान की मिट्टी, असं ते पॉप्युलर आहे ॲक्च्युली तिथलं.
तर त्या विलेजमध्ये नियर द कावडा विलेज ही रान मिट्टी अशी ती अवेलेबल असते आणि त्या मातीपासून हे कावडा पॉटरी बनवलं जातं. हे पण तुम्ही बऱ्याचशा एक्झिबिशनमध्ये वगैरे बघू शकता. अजरक वर्क आहे. पुन्हा ब्लॉक प्रिंटेड टेक्स्टाईलवरती वेगवेगळ्या डायचा वापर करून गुजरातमध्ये हे काम केलं जातं. देर आर सम फेमस हँडीक्राफ्ट फ्रॉम मध्य प्रदेश. चंदेरी फॅब्रिक, पुन्हा चंदेरी साडी आपण ज्याला म्हणतो किंवा चंदेरी दुपट्टेच ज्याला आपण म्हणू शकतो. तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असे हे सिल्क किंवा गोल्डन जरीचे विवन काम करून चंदेरी साडीज वगैरे बनवल्या जातात. महेश्वर साडीज आहेत, कॉटन साडीज आहेत, बाग प्रिंट साडीज आहेत. तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे वूडच्या ब्लॉकनी नॅचरल डायचा वापर करून अशा ब्लॉक प्रिंटेड साड्याच पण इथे बनवल्या जातात मध्य प्रदेशमध्ये सुद्धा. त्यानंतर लेदर टॉयज ऑफ इंदोर आहेत. लेदरपासून बनवलेले टॉयज असतात, पोस्चर्स असतात, मस्क्युलर कार्वेचर्स असतात. असे वेगवेगळ्या पॅटर्ननी काही वस्तू बनवल्या असतात. इथे तुम्ही बघू शकता. बाहुल्या वगैरे पण बनवल्या जातात किंवा घरामध्ये जे निगेटिव्ह एनर्जी येऊ नये म्हणून काही हे बनवल्या जातात, सिम्बॉल्स वगैरे. तर त्यासुद्धा लेदरने ते बनवल्या जातात. ओके. त्यानंतर बेल मेटल वेअर ऑफ तातिया. तुम्ही बघू शकता असे मेटलची कामं असतात. अशा मेटलच्या काही वस्तू बनवल्या जातात. ते सुद्धा मध्य प्रदेशमधलंच एक हँडीक्राफ्ट आहे, पॉप्युलर हँडीक्राफ्ट आहे. त्यानंतर फेमस हँडीक्राफ्ट ऑफ ओडिशा आपण बघू ताराकसी, जे मगाशीच आपण याच्यावरती बोललो की गोल्ड आणि सिल्कच्या याच्यापासून वापरून आर्टिस्टिक वर्क असं हे केलं जातं. वेगवेगळे ना फ्रूट बास्केट म्हणा, समई, दिवे असे हे बनवले जातात. त्यानंतर पटचित्र हे सुद्धा एक ट्रेडिशनल फॉर्म आहे, जे स्क्रोल्ड आहे. वेगवेगळ्या याच्यावरती पेंटिंगवरती तुम्हाला त्यांचं जे ट्रेडिशनल हे आहे ते दिसून येतं, रिफ्लेक्ट करतं ते तिकडे कॅनव्हासवरती. तर मायथॉलॉजिकल रिलिजियस स्टोरी रिप्रेझेंट करतं ते. देन पिपिली ॲप्लिक हँडीक्राफ्ट्स. पुरी डिस्ट्रिक्टमध्ये आपण जर बघितलं तर कलरफुल फॅब्रिक्सवरती हे काम केलं जातं. त्यानंतर क्राफ्टिंग आर्ट फ्रॉम वेस्ट. जे वेस्ट बेसिकली हा आर्ट असा आहे की एव्हरी रिजन एव्हरी स्टेटमध्ये असतो. जो वेस्ट क्लॉथ असतो किंवा वन असतो किंवा नॅचरल फायबर्स असतात किंवा पेपर्स असतात, त्याच्यावरती ते काम केलं जातं. त्यानंतर स्टोन क्राफ्ट ऑफ विलेज पण आहेत. आपण बघू शकतो की अशा वेगवेगळे जे मुखवटे बनवण्याचं काम वगैरे आहे किंवा इथे बघू शकता तुम्ही जे तुकडे वगैरे उरलेले असतात, तर त्याचं बनवून एक वेगळंच फॅब्रिक तयार केलं जातं. तर ते सुद्धा ओडिशामध्ये फार पॉप्युलर आहे हे हँडीक्राफ्ट. देन संबलपुरी बंदा साडी आणि फॅब्रिक आपण बघू शकतो. पुन्हा या साडीसुद्धा तिकडे फेमस आहेत. बॉम्काई साडीज करून एक हँडलूम साडी आहे बेसिकली, जी पुन्हा फेमस आहे. त्यानंतर हबासपुरी साडी कॉटन बेस्ड ट्रेडिशनल हँडलूम आहे ओडिसातलं हे, जे पुन्हा फार मेजर टेक्स्टाईल तुम्हाला इथे दिसून येतील ओडिसामध्ये त्याच्या. फेमस हँडीक्राफ्ट ऑफ वेस्ट बेंगाल आपण बघणार आहोत आता. द काऊ मास्क ऑफ पुरुलिया, वुडन मास्क म्हणजे मुखवटे बनवण्याचं काम आपण त्याला म्हणू शकतो किंवा ज्यूटचे हँडीक्राफ्ट तिकडे पॉप्युलर आहेत किंवा मधुरकट्टी मॅट आपण तिथली पॉप्युलर आहे. तर तो एक वेगवेगळे इमेजेस मी दाखवलेले आहे तुम्हाला बघा. हे असे मुखवटे, लाकडाचे मुखवटे, ज्यूटचे काही मॅट्स वगैरे बनवण्याचं काम जे आहे ते वेस्ट बेंगॉलमध्ये केलं जातं. Then you have some handloom sarees also weaving in centers of Bengal. Fulia sarees, Shantipur sarees, Baluchari sarees, त्यानंतर धानी काली साडीज. आज पहिल्यांदा आपण एवढ्या साड्यांचे प्रकार बघत आहोत रादर.
तसे वेगवेगळ्या साडीज आहेत. शोला क्राफ्ट पण एक पॉप्युलर आहे वेस्ट बेंगॉलचा, जो इंडियन मिल्की व्हाईट डेलिकेट आणि स्पॉन्जी प्लांटपासून बनवला जातो अगदी. त्यान वी हॅव सीतापट्टी मॅट, जी पुन्हा वेस्ट बेंगॉलमध्ये फेमस आहे. कांथा स्टिचिंग, कांथा वर्क ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा वेगवेगळ्या साड्यांवरती कांथा वर्क केलं जातं. ते फ्रॅगमेंटेड पण असतं थोडंसं, त्याला एक वेगळा वास असतो, छानसा सुगंध असतो. तर अशा प्रकारे वेस्ट बेंगॉलमधले हे काही हँडीक्राफ्ट जे पॉप्युलर आहेत. बघा, इकडे तुम्हाला मी इमेजेस दाखवते बघा, कशा प्रकारे हे काही स्कल्पचर्स बनवले आहेत. ही बघा, ही कांता साडी याला म्हणतो, हाताने केलेलं काम आहे. Let us see now handicrafts from Jammu Kashmir. Pashmina shawl फार फेमस आहे. इट डिराइव्ह फ्रॉम द फ्लीस ऑफ हिमालयन माउंटेन. मध्ये एक गोट आहे, बकरी आपण ज्याला म्हणतो. पश्मिना गोट तिचं फेमस आहे. तिच्यापासून तिच्या जे फ्लीस असतात तिच्यापासून बनवली जाणारी ही शॉल आहे, पश्मिना शॉल. प्रचंड गरम अशी शॉल असते. तिला एक वेगळंच छान असं काम पण त्यावरती केलं असतं. फार अट्रॅक्टिव्ह असते ती. देन वी हॅव संतूष शॉल, प्रिपेअर्ड फ्रॉम द फर इन द अंडरकोट ऑफ चिरू गोट्स. पुन्हा आपण एक काही गोटचा प्रकार आहे, त्यांच्या फरपासून बनवली जाते. सोजानी एम्ब्रॉयडरी, काश्मीरमध्ये सोजानी क्राफ्ट पण खूप फेमस आहे. फाउंड ऑन व्हेरियस फॅब्रिक्स अँड ॲपरल, बऱ्याचशा त्यांच्या कपड्यांवरती वगैरे तुम्हाला ते काम, ती एम्ब्रॉयडरी दिसून येईल. पंचकरी, मेकिंग ऑफ डोर्स अँड वुड्स व्हेंटिलेशनसाठी वेगळ्या अशा का काम केलं जातं जॉमेट्रिकल फॉर्ममध्ये. खतंबन करून आहे. आता हे एक सिलिंग वर्क आहे, जॉमेट्रिकल पॅटर्नमध्ये तुम्हाला हे सिलिंग इथे दिसून येईल. तर अशा प्रकारचं हे सुद्धा आजकाल बऱ्याचशा म्हणजे इंटिरियर डिझायनरमध्ये सुद्धा हे फार पॉप्युलर आहे, असे सिलिंग्स रेडी टू इन्स्टॉल करण्यासाठी. झलक डोझी एम्ब्रॉयडरी, ही पण एक जम्मू काश्मीरमध्ये फेमस अशी स्टाईल आहे एम्ब्रॉयडरीची. इट इज मेड युझिंग अ चेन स्टिच टू क्रिएट अ लॉंग अँड फ्लोईंग डिझाईन. मोती फील्ड, याच्यामध्ये मध्ये मध्ये मोती वगैरे पण टाकले असतात, कॉन्सन्ट्रेटिंग रिंग टाकले असतात, जेणेकरून ते थोडंसं आकर्षित आणि छान असं दिसण्यासाठी. तर अशी ही एक जम्मू काश्मीरमध्ये फेमस अशी हँडीक्राफ्ट आहे. सरकंदा क्राफ्ट पण आहे, विच इज अगेन मेड अप ऑफ प्लांट विच ग्रो अबेंटली इन हरियाणा. तर असे हे गोल्डन व्हाईट कलर प्लांट्स असतात थोडेसे, विंटर्समध्ये जेव्हा ते सुकतात त्याच्यानंतर त्याला हार्वेस्ट काढलं जातं आणि वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यानंतर बाग आर्ट आहे. बाग इज अन आर्ट विच इज डन ऑन खादर, दॅट इज कोर्स कॉटन क्लॉथ विथ सिल्क थ्रेड. देन जॉमेट्रिकल पॅटर्नमध्ये मी काही डिझाईन्स वगैरे केल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की हरियाणाचा पण हा एक फेमस हँडीक्राफ्ट आहे. देर आर सम हँडीक्राफ्ट फ्रॉम आसाम. फायरवर्क्स क्राफ्ट फेमस आहे तिकडे, त्याच्या आपण म्हणतो फटाके बनवण्याचं काम वगैरे आसाममध्ये फेमस आहे. बरपेटा, बांबू आणि क्रेन क्राफ्ट, बांबूपासून बनवलेल्या वस्तू फेमस आहे. सीताफलती क्राफ्ट, त्यानंतर मुगा सिल्क साडी, अशा भरपूर इरिस सिल्क जे आहे. तर असे वेगवेगळे हँडीक्राफ्ट तुम्ही इथे बघू शकता की हे आसाममधले हँडीक्राफ्ट आहेत, जे अगेन खूप पॉप्युलर आहेत. फेमस हँडीक्राफ्ट ऑफ केरला, कथकली मास्क आपण म्हणतो, पॉप्युलर आहे फार. क्ले किंवा पेपरपासून बनवलेलं, जे पेपरचा जो लगदा असतो बेसिकली त्याच्यापासून हे असे वेगवेगळे मुखवटे बनवले जातात. त्यानंतर फाईन कॉटन साडीज तिथल्या फेम आहे, भालमपुरम साडी करून, कुत्तुपल्लू साडी करून फेमस आहे, ट्रेडिशनल साडी आहे फार ती तिथली. त्यानंतर कोयर प्रोडक्ट्स पण फार फेमस आहे. कोयर म्हणजे इट इज बेसिकली मेड फ्रॉम हस्क ऑफ कोकोनट, जे नारळाचे जे आपण म्हणतो ना की किशी निघते किंवा जे वेस्ट निघतं
त्याच्यापासनं कोयर प्रोडक्ट्स बनवले जातात, त्याच्यापासून बऱ्याचशा कोयर गाद्या बनवल्या जातात किंवा मॅट्स बनवले जातात किंवा आर्टिफॅक्ट सुद्धा भरपूर असे बनवले जातात. आपण बघू शकतो, हे बघा हे कोयरचे प्रोडक्ट्स आहे बघा, मॅट्स, पाय पुसणे किंवा सतरंजी वगैरे, हे बघा हे कोयर. तर हे हस्क आहे, कोकोनट हस्क याच्यापासून बनवलेल्या काही वस्तू आहेत. तशा प्रकारे हे सुद्धा आपण बघतो की हे खूप पॉप्युलर हँडीक्राफ्ट आहे. सो basically, from this lecture, I have tried to show you the various states, and according to the state, what are the handicrafts popular over there. वेगवेगळे राज्य, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काय हँडीक्राफ्ट्स पॉप्युलर आहेत, त्याचा उगम कसा आलेला आहे, आणि वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये आपण जात असतो तर त्यावेळेला असे हँडीक्राफ्ट्स, असे आर्टिफॅक्ट्स हे बघत जा. त्याचा थोडासा अभ्यास आपण केला तर आपलं लक्ष आहे की हे हँडीक्राफ्ट बनवण्यासाठी प्रचंड मेहनत पण लागते. हे फार इनोव्हेटिव्ह असतात आणि फार एक्सलंट पीस असतात. आर्टिक्राफ्ट म्हणून हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीमध्ये आर्टिक्राफ्ट्स ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर अशा या न्यूमरस हँडीक्राफ्ट मॅन्युफॅक्चर्स आहेत इंडियामध्ये आणि भरपूर रेंज ऑफ प्रोडक्ट्स आपल्या हँडीक्राफ्टमध्ये अवेलेबल आहेत. तर त्यासाठी आपल्याला आधी हे हँडीक्राफ्ट्स कुठून आले आहेत, त्याचा उगम कसा आहे, कुठलं राज्य कशासाठी फेमस आहे, हा साधारणतः आपण हा अभ्यास याच्यात केलेला आहे या व्हिडिओमधनं. आय होप यू हॅव लाईक माय लेक्चर. थँक्यू सो मच.